रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निर्धार हे वर्म चुको नये निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निचळ विठ्ठले विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास निष्काम निचळ विठ्ठले विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहू नये वास अनेकाची पाहू नये वास अनेकांची पाहू नये वास अनेकांची तू कामणे ऐसा कोण उपेक्षिला म्हणे ऐसा कोण उपेक्षिला तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकेला ऐसा कोणी नाही ऐकला ऐसा कोणी नाही ऐकला ऐसा कोणी निष्काम निचळ विठ्ठले विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास निष्काम निचळ विठ्ठले विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहू नये वास अनेकाची पाहू नये वास अनेकांची पाहू नये वास अनेकांची गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय 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 विठोबार कुमारी गोपाल कुमारी जय 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 गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी गोपाल जय जय गोपाल कुमारी गोपाल जय जय गोपाल कुमारी गोपाल 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 विठ्ठला
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहो नये वास अनेकाची। तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहो नये वास अनेकाची। विठाला 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 विठाला। आजच्या या संकीर्तनासाठी घेतलेला अभंग वैराग्याचा महामेरू, त्यागाचा महासागर, पंचमवेद निर्माते तथा वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असलेले श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा 3 चरणांचा सर्वांच्या पाठातील परिचयातील हा अभंग आहे। या अभंगातून श्री तुकोबाराय भक्तांचा स्वधर्म काय आहे तर निष्ठावंत भाव हाच भक्तांचा स्वधर्म आहे असं सांगतात। नवे नवे भगवंताला प्राप्ती करत असताना, भगवंताची प्राप्ती करत असताना तुमचा भाव निष्ठावंत असावा हा भक्तांचा स्वधर्म आहे आणि हेच भक्तीचं खरं वर्म आहे असं श्री तुकोबाराय या अभंगात सांगतात। आणि या वर्माने जेव्हा भगवंताला तुम्ही प्राप्त केलं त्यामागचा तुमचा भाव निष्काम असावा, निश्चळ असावा। आणि एकदा का तुम्ही निष्कामतेने, निश्चलतेने त्या पंढरीशी भगवंताला तुम्ही प्राप्त केलं, अनेकांची गरजच येत नाही। आणि अशा पद्धतीने त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी अधिकार संपन्न असा जो भक्त त्या अवस्थेला जाऊन पोहोचलेला आहे, त्या अवस्थेला गेलेल्या त्या भक्ताचा, आणि असा जो भक्त आहे तो माझ्या पंढरीश भगवंताने असा एक तरी भक्त दाखवा का जो या अवस्थेला जाऊन पोहोचलाय आणि त्या पंढरीश भगवंताने त्याला उपेक्षिलंय, कदापि नाही। म्हणून श्री तुकोबाराय या अभंगामध्ये सांगताय या अवस्थेला जाणारा जो भक्त आहे त्याला श्री तुकोबाराय सांगतात भगवंत उपेक्षितच नाही, हे भक्तीचं वर्म आहे। विठाला 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 विठाला। आद्य गुरु शंकराचार्य विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथात सांगतायत दुर्लभम त्रयमय तत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशय। मनुष्य नरदेह मिळणं दुर्लभ आहे, परंतु मिळालेला नरदेह कळणं त्याहूनही दुर्लभ आहे। दुर्दैवानं असे अनेक मनुष्य जन्माला आलेले आहे का त्यांना मनुष्य जन्माला येऊन देखील मनुष्य नरदेहाचं दुर्लभत्व कळालेलं नाहीये। त्यांना हेच माहिती नाही का ते मनुष्य नरदेहाला आलेले आहेत। मनुष्य नरदेहाला आल्यानंतर भगवत प्राप्ती हे जर तुमचं इप्सित असेल, नवे नवे हेच खरं इप्सित आहे, हे मनुष्य नरदेहाचं मूळ इप्सित हे आहे महाराज का भगवत प्राप्ती। ज्ञानेश्वरी मध्ये माऊली सांगतात तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरा पडे। या मनुष्य नरदेहाला, या शरीराला येऊन या शरीराला येणं जाणं संपवणं खरं इप्सित हे आहे। दुर्दैवानं हे आम्हाला कळत नाही। मुळामध्ये ज्ञात बाबा सांगतायत पाप आणि पुण्य जेव्हा इक्वल होतं, समान होतं, तेव्हा तुम्हाला मनुष्य नरदेह मिळतो। खूप दुर्लभ आहे नरदेह, दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना, 7 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना। नरदेह दुर्लभ जाना, 7 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना। नरदेह दुर्लभ जाना, 7 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना। नरदेह दुर्लभ जाना, 7 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना। वा नरदेह दुर्लभ जाना,
किंवा नाथ बाबा एकनाथी भागवत सांगतायत, दुर्लभो मानुष्य देह देही नामक क्षणभंगुरा. मनुष्य नरदेह दुर्लभ आहे, परंतु मिळालाय ना. आज या ठिकाणी असा कोणी आहे का त्याला नरदेह मिळालेला नाहीये? दुर्दैवानं नरदेह मिळालाय, पण तो कळाला नाही. आणि जेव्हा तुम्हाला मनुष्य नरदेह मिळतो, तो कळणं तेव्हा तुमच्या खऱ्या अर्थानं त्यांची सरली एरधार झाला. सफळ व्यापार. कुणाचा व्यापार सफळ झालाय? ज्यांना मनुष्य नरदेहाचं हित इप्सित कळालं, ध्येय कळालं, टार्गेट कळालं. काय आहे व मनुष्य नरदेहाचं हित? ज्यांनी हृदयामध्ये हरीला साठवलं, त्यांची एरझार संपली. त्यांची एरझार संपवायची असेल. महाराज, आपण मुंबईमध्ये आहात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, विरार चर्चगेट ट्रेनचा प्रवास करत असताना फास्ट ट्रेन कांदिवलीला थांबते, फास्ट ट्रेन मलाडला थांबते, फास्ट ट्रेन गोरेगावला थांबते, सांताक्रूजला थांबते, नाही थांबत. तद्वत जर तुम्हाला अंधेरी स्टेशनला उतरायचं असेल तर फास्ट ट्रेन मध्ये तुम्ही बसा. जर तुम्हाला बांद्रा स्टेशनला उतरायचं असेल तर तुम्ही फास्ट ट्रेन मध्ये बसा. तद्वत पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम ही एक ट्रेन आहे. 184 योनी ही ट्रेन फिरते. ज्ञानेश्वरी सांगते, उपजेते नासे नासिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या पद्धतीने ही ट्रेन फिरते महाराज, सतत फिरत असते. परंतु आपल्या विरार चर्चगेट ट्रेनला अनेक स्टेशन आहे. दुर्दैवानं या 84 लक्ष योनीमध्ये जी ट्रेन फिरते, त्या ट्रेनला एकमेव स्टेशन असं आहे का त्या स्टेशनला आल्यानंतर तुम्ही त्या ट्रेन मधून उतरू शकता, आणि ते स्टेशन म्हणजे मनुष्य नरदेह आहे. विठाल हो. परंतु आम्ही मनुष्य नरदेहाला आल्यानंतर आम्हाला विषयाची झोप लागते, आणि आम्ही या मनुष्य नरदेहामध्ये विषयाच्या नादी लागून एक दिवस आम्ही हा देह सोडून जातोय. बरं महाराज, प्रश्न माझा साधा आहे. हे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम, हा पुनर्जन्म ज्याला म्हटलं जातं. 84 लक्ष योनी, 4 खाणी, अंडज जादस उद्बीज आणि स्वदेज, या 4 खाणींमधून हा एक योनी कोटी कोटी फेरा असा फिरत येत असलेला हा देह. मग मला आता प्रश्न असा आहे, हा पुनर्जन्म कशामुळे आहे हो? आपण मनुष्य नरदेहाला आहोत, आपण विचार करणं गरजेचं आहे. पुनर्जन्म कशामुळे आहे या प्रश्नाच्या अंत मागे गेलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतं महाराज. पुनर्जन्म आहे. नाथबाबा हरिपाठात सांगतात, केले कर्म झाले तेची भोगा आले, तेची भोगा आले. काय पुनर्जन्म कशामुळे आहे? ज्ञानेश्वरी सांगते, अगा कर्मेचे उरावे ते सुखदुःखी फळावे, तया भोगावया यावे देहा एका. बरोबर आहे महाराज. पुनर्जन्म जर कर्मभोगामुळे असेल तर आता माझा दुसरा प्रश्न आहे, कर्मभोग कशामुळे आहे? महाराज, कर्मभोग कशामुळे आहे? जर आपल्याला या राट गाडग्यातून या ट्रेन मधून उतरायचं असेल तर ते फॉर्म्युला आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. काय फॉर्म्युला आहे? पुनर्जन्म तुम्हाला कर्मभोगामुळे आहे. कर्मभोग कशामुळे आहे? कर्मभोग आहे देहाच्या अहंकारामुळे. मी हरिभक्तपरायण. अरे भाऊ थांब, आपण सहज बोलून जातो महाराज. सहज काय? कोण तो का? त्याचा पूर्ण 7-12 माझ्या खिशात आहे. अरे पहिला तू कोण आहे? तुला तो ओळख. तुझा 7-12 तर बघ, तू त्याचा 7-12 बघायला जातोय. दुर्दैवानं यातच आपली हानी झाली आणि घात झालाय. यातच घात झालाय. पुनर्जन्म कर्मभोगामुळे, कर्मभोग देहाच्या अहंकारामुळे. देहाचा अहंकार कशामुळे आहे हा माझा मूळ प्रश्न आहे. कशामुळे देहाचा अहंकार आहे महाराज? देहाचा अहंकार आहे केवळ स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे. मी कोण आहे याची ओळख नसल्यानं जो मी आहे नाही त्याला मी म्हणतोय आणि टेंबा मिरवतोय, टेंबा मिरवतोय, टेंबा मिरवतोय. मग मी कोण आहे याची ओळख नाहीये, यालाच मी म्हणतोय. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. बरोबर आहे की नाही? आणि मग ते तत्व आपल्याला माहिती नसल्याने जो मी नाहीये त्याला मी म्हणतोय आणि टेंबा मिरवतोय, टेंबा मिरवतोय. मग चाललाच विरार चर्चगेट, विरार चर्चगेट. अरे उतरणार कधी? उतरायचं असेल तर मनुष्य नरदेह आहे, आणि या मनुष्य नरदेहामध्ये ते समजून घेतलं पाहिजे. देहाचा अहंकार कशामुळे आहे? स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे. स्वस्वरूपाचं अज्ञान घालवायचं असेल तर काय करावं लागेल महाराज? काय करावं लागेल?
5000 वर्षापूर्वी श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांचं वचन आहे, नही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत् सोयम योग संसिता कालेन आत्मनि विंदती. ज्ञानासारखं पवित्र या जगात दुसरं काही नाहीये, परंतु ते ज्ञान प्राप्त करावं लागेल. स्वस्वरूपाचं अज्ञान घालवायचं असेल तर तुम्हाला ज्ञानाची गरज आहे. मग ते ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर श्रीमद भगवद्गीता सांगते, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानीनस तत्वदर्शिना. किंवा ज्ञानेश्वरी याच्यामध्ये उत्तर देते, ते ज्ञान परगा परवे जरी मणी अति अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. बाबा, आम्हाला ते ज्ञान पाहिजे. कोणतं ज्ञान पाहिजे? स्वस्वरूपाचं अज्ञान घालवायचं आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. किंवा कै मी उद्धार पावेन कै कृपा करेल नारायण ऐसे. तुम्ही सांगा संत जन करा समाधान माझे चित्त माझे. किंवा आद्य गुरु शंकराचार्य सांगतायत, कोहम कथमिदम जातम को वै कर्तस्य विद्यते. मी कोण आहे याची ओळख करून घ्यायची असेल तर त्या संतांकडे जावं लागेल. बरं, आता महाराज संतांचा असा काही मार्केट आहे का? हा, संत तत्वाचा बोर्ड नाही, ते निज तत्व निज बोध आहे हो. त्यांच्याकडे जावं लागेल. आता संत सोपे का हो? संत सोपेत? ऐसे कैसियाने भेटते ते साधू. बरोबर आहे की नाही बाबा? एकनाथी भागवतामध्ये सांगितलंय, निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकडा लाभ पाठी ओटी तय होय भेटी हरिप्रियाची. तेव्हा भेटी आहे. निष्काम पुण्याची गाठी तुमच्या आनंद जन्मीचे निष्काम पुण्य पाहिजे, सकाम पुण्य नाही. मी पुढे बोलीनच त्यावर. पण मला संतांची गरज का आहे हा एक प्रश्न आहे. जो मज येई अनन्य शरण. भेटलं उत्तर. निवारी तयाचे जन्म मरण. आणि जर तुम्हाला या जन्म मरणाच्या रहाट गाडग्यातून मुक्त व्हायचं असेल तर संतांना शरण जावा लागेल. सांगू, ऐका ना, ती भागवतातली ओवी आहे. जै हरिप्रियाची भेटी घडे तैन बाधी संसार साकडे जन्म मरण समूळ उडे. जन्म मरणाच्या रहाट गाडग्यातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर हा फॉर्म्युला लक्षात घेतला पाहिजे. पुनर्जन्म कशामुळे आहे? कर्मभोगामुळे आहे. कर्मभोग देहाच्या अहंकारामुळे आहे. देहाचा अहंकार कशामुळे आहे? स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे देहाचा अहंकार आहे. आणि स्वस्वरूपाचं अज्ञान घालवायचं असेल तर ते ज्ञान प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. आणि ते ज्ञान जर तुम्हाला पाहिजे असेल तर संतांना शरण जाणं गरजेचं आहे. ते संतांना शरण कसं जायचं? विठाला 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 विठाला. भगवान श्रीकृष्णांचं वचन आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा परम शांतिम अचिरेणादि गच्छति. तनो मनो जीवे चरणासी लागावे आणि अगरवत्ता करावे दास्य सकळ. माझा मुद्दा इथे आहे. इथे मुद्दा आहे आजचा कीर्तनाचा. महाराज, आम्हाला या राट गाडग्यातून मुक्त व्हायचं असेल तर मनुष्य नरदेह एकमेव असं स्टेशन आहे. त्या स्टेशन मध्ये आम्ही या राट गाडग्यातून मुक्त होऊ शकतो हे तुम्ही सांगताय. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी संतांना शरण जावं लागेल. संत सोपेत का? बहुदुर्लभ आहे संत भेटी किंवा असे संत भेटी. बरोबर आहे की नाही? मग दुर्लभ संत भेटी जर करायची असेल आजच्या जगामध्ये संतांना ओळखणं सोपं आहे का हो महाराज? पोटासाठी संत. विचार सागर नावाचा ग्रंथामध्ये संतांचं सद्गुरूंचं डेफिनेशन दिलेली आहे. काय आहे हो संतांचं डेफिनेशन आहे? सद्गुरू हे स्तोत्री असावे, सद्गुरू हे ब्रह्मनिष्ठ असावे आणि सद्गुरू हे शिष्याच्या प्रती कनवाळू कृपाळू असावे. दुर्दैवानं आज त्या सद्गुरूंची आणि त्यांना समर्पण भावाने शरण जाणाऱ्यांची गरज आहे. आणि आजचा बाजार आपल्याला माहिती आहे. त्यावर माझं भाष्य करणं उचित नाहीये. विठाला 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 विठाला. का हो तुकोबराया, आम्हाला मनुष्य नरदेहाचं इप्सित आम्हाला कळालं. या पुनर्जन्म या राहट गाडग्यातून मुक्त होण्यासाठी आम्हाला मनुष्य नरदेह आहे. आणि त्या जर राहट गाडग्यातून मुक्त व्हायचं असेल तर आम्हाला ते ज्ञान ज्यांच्याकडे आहे त्यांना शरण जाणं गरजेचं आहे. हेही आम्हाला कळालं. आता त्यांना शरण गेल्यानंतर शरण जात असताना त्या सद्गुरूंनी सांगावं, भक्ती कर, भक्ती कर.
महाराज काय झालं माहिती आहे का, एक दृष्टांत देतो, छोटासा आहे आणि छान दृष्टांत आहे. आम्हाला अज्ञान कसलं आहे ते तुम्हाला सांगतो. काय झालं, एक गुरु आणि शिष्य, त्या गुरुजींकडे शिष्य महाराज 12 वर्ष त्या शिष्य गुरुजींकडे होता. त्या गुरुजींनी सांगावं, जो कोणी त्यांच्याकडे शिष्य येईल त्यांना सांगावं. काय सांगावं? जीव ब्रह्म ऐक्य आहे, जीव ब्रह्म ऐक्य आहे. आणि ते ऐकत 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 12 वर्ष झाले, परंतु त्याचा बोध काय त्यांना त्या शिष्याला होईना. एक दिवस न राहून त्या शिष्यानं सद्गुरूंना विचारावं, गुरुजी तुम्ही जो कोणी येईल त्यांना बोध करतायत जीव ब्रह्म ऐक्य आहे, जीव शिव ऐक्य आहे, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय आहे म्हटल्यानंतर सद्गुरूंनी सांगावं, बाळा तुला याचा अर्थ सांगतो, तत्पूर्वी तू एक काम कर, त्या ठिकाणी पडलेली लोखंडाची डबी आहे तेवढी घेऊन ये. शिष्यानं जावं, लोखंडाची डबी घ्यावी, इकडे परत गुरुजींकडे यावं. गुरुजींनी परत गुरुजींकडे आल्यानंतर त्या शिष्यानं विचारावं, गुरुजी या डबीमध्ये काय आहे? ऐकताय तुम्ही? शिष्यानं विचारावं, या डबीमध्ये काय आहे? गुरुजीने सांगावं, या लोखंडाच्या डबीमध्ये परीस आहे. काय आहे? तुम्ही झोपले नाही ना? डबी लोखंडाची आणि डबीमध्ये परीस. तो शिष्य म्हटला, गुरुजी क्षमा मागतो, परंतु मला किमान एवढं कळतं, लोखंड आणि परीस ज्या क्षणाला एकत्र येईल त्या क्षणाला लोखंड न राहता त्याचं रूपांतर सोन्यात होतं. तर तेव्हा त्या गुरुजींनी सांगावं, बाळा तू म्हणतो तेही बरोबर आहे आणि मी म्हणतो तेही बरोबर आहे. एक काम कर, ही लोखंडाची डबी खोल. लोखंडाची डबी खोल म्हटल्यानंतर त्याने लोखंडाची डबी खोलली. लोखंडाची डबी खोलल्यानंतर म्हणे ती कागदाची पुडी काढ. ती कागदाची पुडी काढ म्हटल्यानंतर त्याने कागदाची पुडी काढावी. कागदाची पुडी काढल्यानंतर म्हणे तो लोखंडाचा खिळा बाजूला पडलेला आहे, तो लोखंडाचा खिळा घेऊन ये. आणि तो खिळा घेऊन आला. म्हणे आता ही कागदाची पुडी खोल आणि या पुडीमध्ये जो परीस आहे तो परीस आणि तो खिळा यांचं एकमेकाला स्पर्श कर. ज्या क्षणाला लोखंडाच्या खिळ्याचा आणि परीसाचा स्पर्श झाला त्याच क्षणाला लोखंडाचा खिळा लोखंडाचा न राहता सोन्याचा झाला. आता मला प्रश्न असा आहे, लोखंडाची खिळा आणि तो परीस काही क्षणाचा संबंध आला तर तो खिळा लोखंडाचा न राहता सोन्याचा झाला आणि तो परीस ज्या लोखंडाच्या डबीत आहे त्या लोखंडाच्या डबीचं का सोनं नाही झालं? कागदाची पुडी. तद्वत बाबांनो, जीवही इथेच आहे आणि आतच शिव आहे. दुर्दैवानं आवरण रूपी कागदाच्या पुडीत आपण अडकलेलो आहोत आणि ते अज्ञान रूपी आवरण बाजूला काढलं का जीव आणि शिव इथेच आहे याची आपल्याला ओळख होते, याची आपल्याला अनुभूती येते. विठ्ठल महाराज तुम्ही म्हणताय ते आम्हाला कळालंय, परंतु यासाठी आता आम्हाला काय करावं लागेल? यासाठी तुम्हाला भक्ती करावा लागेल. आणि भक्ती करत असताना जे भक्त कशा प्रकारे आहे याचं बायफर्केशन झालंय. अहो महाराज, सोमवारी भगवान शंकराची भक्ती करणारे आम्ही बघितलेत, मंगळवारी देवीची भक्ती करणारे आम्ही बघितले, बुधवारी पांडुरंगाची भक्ती करणारे बघितले, गुरुवारी भगवान दत्तात्रेयांची भक्ती करणारे आम्ही बघितले, शुक्रवारी संतोषी माताची भक्ती करणारे आम्ही बघितले, शनिवारी हनुमंतरायाची आणि रविवारी खंडोबाची भक्ती करणारे आम्ही भक्त बघितले. काय व डेफिनेशन काय आहे भक्तांची? श्रीमद भगवद्गीता सांगते, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतनो अर्जुना अर्थ जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानेच भरतर्षभा. 4 प्रकारचे भक्त मला भजतात असं भगवान श्रीकृष्णांचं वचन आहे. अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. पैकी अर्थ अर्थार्थी जिज्ञासू हे सकाम भक्त आहेत आणि ज्ञानी हा निष्काम भक्त आहे. याचं बायफर्केशन मी तुम्हाला एक दृष्टांत देतो, त्यातून तुमच्या लक्षात येऊन जाईल. मला भक्तांचा भाव निष्ठावंत आहे या मार्गाकडे येत असताना तो भक्त आणि त्या भक्तांचं बायफर्केशन करणं मला गरजेचं वाटतं आणि उचित वाटतं. महाराज, भगवंताची विशिष्ट हेतू ठेवून भक्ती करणारा भक्त वेगळा आणि भगवंतासाठीच निष्काम भावाने भगवंताची भक्ती करणारा भक्त वेगळा. अर्थभक्त कोणाला म्हणायचं? संकटकाळी देवाचा धावा करणारा जो भक्त आहे त्याला अर्थभक्त म्हणतात. अर्थार्थी भक्त कोणाला म्हणायचं? देवाशी डायरेक्ट अर्थार्जनातून व्यवहार करणारा भक्त आहे. देवा, जर मला
50 लाखाची लॉटरी लागली तर 5 लाख रुपये तुला असे देईन. अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त कोणाला म्हणायचं? जर देव आहे म्हणताय ना तर मला बघायचं आहे, देव आहे मला बघायचं आहे. अहो, एक 7 वर्षाचा मुलगा, आपले वडील वकील आहेत आणि वकील असल्या कारणानं एक दिवस वडिलांना यायला उशीर होतोय. आईने सांगावं, बाळा हा नैवेद्य देवाला फक्त घेऊन जा, देवाला नैवेद्य दाखवून ये, देवाला नैवेद्य देऊन ये असं सांगितल्यानंतर त्याने आईला प्रश्न करावा, आई ज्या देवाला तू नैवेद्य घेऊन जायला सांगते तो देव आहे का? हो बाळा, निश्चित देव आहे. आई जर तो देव आहे तर तो मला देव बघायचा आहे, तो देव मला बघायचा आहे. अरे बाळा, तो दाखवण्याची गोष्ट नाहीये ती, देव मला बघायचा आहे. आई समाधान नाही झालं. तेव्हापासून त्या मुलानं फक्त हट्ट धरला आणि भारत भ्रमण करायला लागला. मजल दर मजल करत भारत भ्रमण करत प्रत्येकाला विचारायचा, देव आहे, देव दाखवताय, देव आहे म्हणताय तर दाखवा. मी जिज्ञासू भक्त सांगतोय. अशा पद्धतीने कलकत्त्याला आले, रामकृष्ण परमहंसांना विचारलं, साधुजी भगवान है? हाँ बेटा भगवान है. दिखाएंगे, जरूर दिखाएंगे, बट उसकी एक प्रोसेस होती है, रीत होते. त्या रीतीनं जेव्हा त्यांना सद्गुरूंचा आशीर्वाद मिळाला, आत्मानुभूती झाली, आत्म अनुभव आला, तिथून पुढे सबंध आयुष्य आपल्या सद्गुरूंच्या सेवेसाठी समर्पित करणारे. आणि एवढंच नाही तर आपल्या श्रीमद भगवद्गीतेला सर्व धर्म परिषदेमध्ये शिकागोला घेऊन जाऊन आपल्या श्रीमद भगवद्गीतेतलं तत्वज्ञान सबंध जगाला ज्यांनी एकाच वाक्यामध्ये सांगितलं ते माय डिअर ब्रदर्स अँड माझ्या बंधू आणि भगिनींना म्हणणार ते वाक्य, ज्यांनी श्रीमद भगवद्गीतेतली उंची सबंध जगाला ज्यांनी दाखवली, सर्वम खल्विदम ब्रह्म, ही उंची जेव्हा सबंध जगाला ज्यांनी दाखवली ते स्वामी विवेकानंद. आणि त्यांनाच जिज्ञासू भक्त म्हणतात, त्यांनाच जिज्ञासू भक्त म्हणतात. महाराज या ठिकाणी अर्थभक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त हे विशिष्ट हेतू ठेवून भगवंताची भक्ती करतात. आणि ज्ञानी भक्त हा फक्त आणि फक्त यथार्थ ज्ञान जाणून भगवंताला शरण गेलेला असतो, कुठलाही हेतू न ठेवता भगवंताची भक्ती करतो. म्हणून याचं बायपर्केशन कसं केलंय? एक दृष्टांत देतो, छान दृष्टांत आहे, बहुतेक सर्वांच्या आवडीचा दृष्टांत आहे हा. महाराज या दृष्टांताच्या मागचा सिद्धांत मात्र तुमच्या लक्षात येऊन जाईल. ताई, तुमच्या 2 मैत्रिणी आहे आणि तुमच्या 2 मैत्रिणी आहे, एक सकोबाई आणि एक ठकोबाई. मे महिना आहे, मे महिन्यामध्ये तुमची तब्येत बिघडली, हॉस्पिटलला तुम्ही 5 दिवस होता. हॉस्पिटलला तुम्ही 5 दिवस असल्यानंतर त्या हॉस्पिटलमधून तुम्हाला तब्येत बरी झाली म्हणून तुम्हाला डॉक्टरनी डिस्चार्ज द्यावा. डिस्चार्ज घेऊन तुम्ही घरी आलात. घरी आल्यानंतर सखुबाई नावाच्या मैत्रिणीला तुमची तब्येत बिघडली होती असं कळतंय आणि ती तब्येत बिघडली असं कळल्यानंतर तुम्ही घरी आलात हेही त्यांना कळालं. तेव्हा ती सखुबाई तुम्हाला भेटायला आली. ती सखुबाई तुम्हाला भेटायला आल्यानंतर तुम्ही त्याही अवस्थेत आपली मैत्रीण जीवाभावाची भेटायला आली म्हणून तुम्ही उठता, चहा बनवता, सखुबाई चहा घेते आणि निघायच्या वेळेस, ऐकताय, सखुबाई चहा घेऊन निघायच्या वेळेस तुमच्याकडे 2000 रुपये मागते. 2000 रुपये तुमच्याकडे 2000 होतेही. आपली मैत्रीण आहे, आपल्याला भेटायला आली आणि तिला आता गरज आहे म्हणून तुम्ही तिला 2000 रुपयेही दिले. ती निघून गेली. जाताना मात्र तिने ठकुबाईला सांगितलं, आपली मैत्रीण 5 दिवस हॉस्पिटलला ऍडमिट होती, आता घरी आणलंय. असं म्हटल्यानंतर ठकुबाईनं काय करावं, मार्केटमध्ये जावं, 5 किलो ऍपल घ्यावे, 5 किलो सफरचंद घ्यावे, 5 किलो बनाना घ्यावे, 5 किलो केळी घ्यावे, 5 किलो ड्रायफ्रुट्स. असे झोपले नाही ना तुम्ही? हे सगळं घेतलं. सर्व ड्रायफ्रुट्स घेऊन सगळी बॅग भरून ती बॅग घेऊन आपल्या मैत्रिणीला भेटायला आली. तुम्हाला भेटायला आली. तुम्हाला भेटायला आल्यानंतर तुम्हाला आनंद झाला, आपली जीवाभावाची मैत्रीण आली. तुम्ही त्याही अवस्थेत उठणार आणि चहा बनवणार. तेवढ्यात तिने सांगावं, तुझी तब्येत बरी नाहीये, तू आता एक काम कर. काय कर? आता सध्या आराम कर, तुला बरं वाटू दे, नंतर तू ताजीतवाणी झाली, तुझ्या बॉडीतला विकनेस गेला का मग मी तुला परत भेटायला येते. असं म्हणून ठकुबाई निघून गेली. ताई, आता मला खरं सांगा, दोनही मैत्रिणी तुमच्याच आहे. पहिली 2000 रुपये घेऊन गेली तीही तुमचीच मैत्रीण आहे सखुबाई, आणि दुसरी जी तुम्हाला भेटायला आली होती आणि येताना ड्रायफ्रुट्स घेऊन आली तीही मैत्रीण तुमचीच आहे. तुम्हाला आवडेल कोणती? 2000 घेऊन गेली ती? नाही ना? का हो? दोघीही मैत्रिणी तुमच्याच आहे. तरीही जी
विशिष्ट हेतू ठेवून तुम्हाला भेटण्याचा निमित्त करून तुमच्याकडे आलेली आहे. तुम्हाला भेटण्याचं निमित्त करून 2000 रुपये हा तिचा विशिष्ट हेतू असून तो हेतू साध्य करण्यासाठी जी तुम्हाला भेटायला आली ती तुम्हाला आवडत नाही आणि देवाला हे कळणार नाही. 50 रुपयाचं नारळ घेऊन जाता आणि देवा माझा हे होऊ दे आणि ते होऊ दे. विशिष्ट हेतू ठेवून तुम्ही जेव्हा भगवंताची भक्ती करतात त्याला सकाम भक्ती म्हटलं जातं. आणि भगवंताला सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती यामध्ये देवाला आवडणारी भक्ती वेगळी आणि आपल्याला आवडणारी भक्ती वेगळी. म्हणून आपल्याला आवडणारी भक्ती आपण करावी का देवाला आवडणारी भक्ती करावी? जर देवाला आवडणारी भक्ती करायची असेल तर त्या भक्तीमध्ये तुमचा भाव निष्ठावंत असला पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, 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 निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुकू नये, निर्धार हे वर्म चुकू नये, निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वासी, निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वासी, निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वासी, निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वासी. निर्धार वर्म चुको नये, निर्धार वर्म चुको नये, निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास. हो, आपण 4 प्रकारचे भक्त बघून आलो. भगवंताची भक्ती करणारा भक्त वेगळा आणि आपल्यासाठी भगवंताची भक्ती करणारा भक्त वेगळा. महाराज मला एक उत्तर द्या. फक्त एक प्रश्न तुम्हाला विचारतो. जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध होणार होतं, कौरव पांडवांचं युद्ध होणार होतं तेव्हा भगवान श्रीकृष्णांकडे दुर्योधनही आला आणि अर्जुनही आला. दुर्योधन येतोय आणि अर्जुनही येतोय आणि मग भगवान श्रीकृष्णाने सांगावं मागा तुम्हाला काय मागायचंय. मी कोणाकडे तरी मी एक जण येईल आणि एकाच्या बाजूला माझं सर्व सैन्य असेल. तुमचं दुर्योधनाने सांगितलं, विचार केला, देवा देवाला एकट्याला घेऊन करायचं काय? त्याचं एवढं मोठं सैन्य आपण जर घेतलं तर सहज आपण विजय प्राप्त करू शकतो. हे दुर्योधनाने विचार केला आणि दुर्योधनाने सांगितलं, देवा मला तुझी गरज नाहीये, तुझ्या सैन्याची गरज आहे. आणि भगवान श्रीकृष्णांचं वचन आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजय भूतीर्धर्व नितीर्मतीर मम. बाबांनो, दुर्दैवानं हा भाव आमच्यामध्ये येत नाहीये आणि हेच भक्तांचा स्वधर्म आहे. तो भक्त जेव्हा ज्ञानी भक्त होईल, तो भक्त जेव्हा निष्काम भक्त होईल, तो भक्त जेव्हा श्रीमद भगवद्गीतेतील 12व्या अध्यायातील अनुषंगाने भक्त होईल. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यता सर्व रंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिया किंवा तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशेषते प्रियो हि ज्ञानी नोत्यर्थ मम अहम सच मम प्रिया. अशा पद्धतीने किंवा समशत्रोच मित्रेच तथा मानापमान यो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता.
अशा अवस्थेला जो जाऊन पोहोचलाय ना, तो भक्त मला प्रिय आहे, असं भगवंताचं वचन आहे. का हो तुकोबराया, या भक्तांचा काय स्वधर्म असेल व काय धर्म असेल? त्या भक्तांचा धर्म आहे निष्ठावंत भाव. सांगू, प्रेमानंद नावाचे महात्मे सर्वांना माहिती आहे. आपल्या सर्वांना प्रेमानंद नावाचा महात्मा सगळ्यांना माहिती आहे. बाबांनो, आज वृंदावनामध्ये राहणारा एक तेजस्वी ओजस्वी असा महात्मा आहे. आणि तो प्रेमानंद नावाचा महात्मा रात्रीच्या 2 वाजता त्यांची दिनचर्या चालू होते. प्रातर्विधी आटपून, स्नान संध्या आटपून, प्रदक्षिणा करून भगवत चिंतनामध्ये, राधा राणीच्या चिंतनामध्ये रत असणारा भक्त प्रेमानंद नावाचा महात्मा. त्या महात्म्याचे महाराज जगामध्ये त्यांचे करोडोचे फॉलोअर्स आहे. म्हणजे आपल्या भाषेमध्ये ते शिष्य आहेत. करोडोचे शिष्य ज्यांचे जगामधून त्यांना फॉलो करतात, ते त्यांचा अनुयायी आहेत. त्या प्रेमानंद महात्म्याला आज वय त्यांचं जवळपास 67 वर्ष वय आहे. त्या प्रेमानंद नावाच्या महात्म्याला रात्रीच्या 2 वाजता उठून दिनचर्या चालू करणारा महात्मा आणि दिवसभर भगवत चिंतनामध्ये, राधा राणीच्या चिंतनामध्ये रत असणारा तो महात्मा. त्या महात्म्याला गेल्या 22 वर्षापासून 2ही किडण्या नाही महाराज, 2ही किडण्या नाहीये. 2ही किडण्या नसणारा महात्मा रात्रीच्या 2 वाजता उठून सबंध दिवसभर भगवत चिंतनामध्ये, प्रवचन कीर्तनामध्ये रत असणारा महात्मा. सबंध विश्वामधून जेवढे जे काही अनुयायी आहेत त्यांना चिंतन करणारा, प्रवचन करणारा, भजन करणारा तो महात्मा. त्या शिष्यांना त्या महात्म्याच्या किडनीचा तो प्रश्न त्यांना त्रास व्हायला लागला. त्यांनी गुरुजींना सांगावं, गुरुजी आम्हाला हे माहिती आहे एक किडनीवरती आपण जीवन जगू शकतो. गुरुजी, आमची एक किडनी तुम्हाला घ्या आणि तुमचं शरीर पूर्ववत करा, कारण आम्हाला तुमची गरज आहे. मग त्या महात्म्यानं सांगावं काय? त्या महात्म्यानं सांगावं, मी तुम्हाला देहाचं तत्व दिलेलं नाहीये. देहाच्या आतमध्ये जे अविनाशी तत्व आहे त्या तत्वाचं चिंतन तुम्हाला करायला सांगितलंय. माझ्या देहाची तुम्ही चिंता करू नका, क्योंकि मेरी एक किडनी राधा है और एक किडनी कृष्ण है. अरे ज्याची एक किडनी राधा आहे आणि एक किडनी कृष्ण आहे, हा भाव ज्याचा होतो ना, त्यालाच निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म म्हणायचा. विठ्ठल 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 श्री तुकोबरायांचा एक अभंग आहे, भक्त ऐसे जाना. हा भक्त ऐसे जाना जे देई उदास. 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 गेले आशापाश निवारोनी. गेले आशापाश निवारोनी. गेले आशापाश निवारोनी. गेले आशापाश निवारोनी. भक्त ऐसे जाना जे देई उदास. गेले आशापाश निवारोनी. गेले आशापाश निवारोनी. गेले आशापाश निवारोनी. भक्त ऐसे जाना जे देई उदास. गेले आशापाश निवारोनी. गेले आशापाश निवारोनी. गेले आशापाश निवारोनी. भक्त ऐसे जाना जे देही उदास. देहावरती उदास जे झालेले आहे, ज्यांना देह म्हणजे मी नाही याची अनुभूती ज्यांना आलेली आहे, तो भक्त. आणि तो भक्त श्रीमद
श्री तुकोबारायांना अपेक्षित आहे. आणि तो भक्त जेव्हा तो भक्त भगवंताची भक्ती करतो ना, देहावरती उदास राहून भक्ती करतो ना, तो समर्पण भावाने भक्ती करतो, तो निष्काम भावाने भक्ती करतो, निष्ठावंत भावाने भक्ती करतो. आजची निष्ठा कशी आहे हो? इच अँड एव्हरी फील्ड, प्रत्येक क्षेत्रातली जर तुम्ही निष्ठा बघितली तर त्या निष्ठेची कीव येते. अशी निष्ठा निष्ठी झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 महाराष्ट्र ही संतांची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची भूमी म्हटलं जातं. संत महाराष्ट्रामध्ये एवढे आहेत. महाराज त्या संत वाङ्मयामध्ये भगवंताच्या प्रती जो भाव सांगितलेला आहे तो निष्ठावंत सांगितलेला आहे. माझ्या वारकरी संप्रदायाने जगाला काय दिलं? समतेचा, सहिष्णुतेचा, एकात्मतेचा आणि निष्काम भाव संबंध जगाला ज्यांनी दिला त्याला वारकरी संप्रदाय म्हटलं जातं. वारकरी संप्रदाय म्हटलं जातं. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला